नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शंकर VK क्लास या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक निर्णय घेतलेला आहे, महत्त्वाचा निर्णय आहे आणि या निर्णयामुळे आता गट क चे जे काही निकाल लांबणीवरती पडत होते, ज्या निकालांना जे अंतिम निकाल होते ज्यांना विलंब लागत होता, तो विलंब आता लागणार नाहीये। का लागणार नाहीये? निर्णय कोणता झालेला आहे? आता बघा, स्किल टेस्ट, आनंदाची बातमी आहे, स्किल टेस्ट काय झालेली आहे, आयोगाने रद्द केलेली आहे। आयोगाने त्यानंतर अंतिम निवड कशी असणार आहे, आता या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे मुद्दे आणि काही विद्यार्थ्यांचे प्रश्न सुद्धा आहेत। म्हणजे आता आपल्याला हे तर माहिती आहे स्किल टेस्ट काय झालेली, रद्द झालेली आहे, मग प्रमाणपत्र लागणार नाही का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि विद्यार्थ्याला पडलेला प्रश्न, कारण आयोगाने तिथे मेन्शन केलेलं नाही प्रमाणपत्र लागणार नाही का? ठीक आहे। आणि आता हे प्रमाणपत्र म्हणजे टायपिंग, टंकलेखक प्रमाणपत्र म्हणजे टायपिंगचं प्रमाणपत्र मग यापुढे लागणार आहे का? व्हिडिओमध्ये काय करण्यात आपण पाहणार आहोत। आता पहिल्यांदा आपण हे जे काही आयोगाने प्रसिद्ध पत्रक, आयोगाच्या वेबसाईटवरती जे काही प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे ते प्रसिद्ध पत्रक काय करू आपण सुरुवातीला पाहून घेऊया। विषय काय आहे या प्रसिद्ध पत्रकाचा? महाराष्ट्र गट क सेवेतील, महाराष्ट्र गट क सेवेमधील जे लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक जे संवर्ग आहेत यांच्यासाठी जे टंकलेखन कौशल्य चाचणी आयोगाने ठेवलेली होती, ही काय केलेली आहे, रद्द करण्यात आलेली आहे। हे काय केलेली आहे, रद्द केलेली आहे। आता या रद्द करण्याबाबत खाली काय सांगितले, आयोगाच्या दिनांक 24 एप्रिल 2026 रोजीची जी काही बैठक झाली होती, तर या बैठकीमध्ये हा निर्णय काय केलेला आहे, लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक संवर्ग करता आयोगाकडून घेण्यात येणारी जी काही टंकलेखन कौशल्य चाचणी आहे, म्हणजे टायपिंगची परीक्षा, ही आयोग काय करत होतो, परत घेत होतो। म्हणजे आपल्याला प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुद्धा ही टायपिंगची परीक्षा द्यावी लागत होती आणि प्रमाणपत्र मिळवल्यानंतर सुद्धा आयोग काय करत होता, ही परीक्षा घेत होता। कारण असे भरपूर असे विद्यार्थी होते, असा आरोप होता, भरपूर विद्यार्थी होते त्यांनी पैसे देऊन टायपिंगचं प्रमाणपत्र काय केलेलं, मिळवलं होतं आणि त्यामुळे आयोगाने काय केली होती, परत ही टेस्ट ठेवलेली होती, ही काय केलेली आता रद्द केलेली आहे। आता मुद्दा येतो, मग हे प्रमाणपत्र आता लागणार नाही का? प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे, म्हणजे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। नंतर आयोग जी काही परीक्षा घेत होता, ही परीक्षा फक्त काय केलेली, रद्द केलेली आहे। काही मुद्दे आपण पाहूया। आता नवीन नियम जो आहे, नवीन नियमानुसार कोणते मुद्दे असणार आहेत? आता केवळ पूर्व आणि मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे, म्हणजे पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या आधारावरतीच तुमची काय केली जाणार आहे, अंतिम निवड केली जाणार आहे। मुख्य परीक्षेमध्ये पात्र ठरलेले जे उमेदवार आहेत, या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी थेट शासनाकडे काय केली जाणार आहे, पाठवली जाणार आहे। म्हणजे पूर्व आणि मुख्य परीक्षा, त्यानंतर संबंधित उमेदवाराच्या टंकलेखन प्रमाणपत्राची मूळ खातरजमा व पडताळणी शासन स्तरावरती केली जाणार आहे। कशावरती के शासन नंतर काय करणार, ते प्रमाणपत्राची खातरजमा करणार आहे। त्यानंतर हे महत्त्वाचे बघा, उमेदवाराकडे परीक्षेचा अर्ज करण्यासाठी बघा, पण या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला अर्ज करायचा आहे, अर्ज करण्यापूर्वीच तुम्हाला काय कर, तुमच्याकडे अशा प्रकारचं प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे। प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही, म्हणजे नंतर प्रमाणपत्र लागणार नाही, अगोदर प्रमाणपत्र लागणार आहे। जाहिरात नमूद केलेल्या सर्व ह्या कॉमन मुद्दा आहे। इथे फक्त एकच मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, त्या 2 स्लाइड आपण पाहिल्या, शासनाने जरी स्किल टेस्ट रद्द केलेली असली तरी जे तुम्हाला प्रमाणपत्र लागत होतं फॉर्म भरताना, ते प्रमाणपत्र काय करणार आहे, आताही लागणार आहे। फक्त आयोगाने त्यांचा एक टप्पा काय केलाय, रद्द केलेला आहे। आता या ठिकाणी 2 तुम्हाला कॉलम पाहायला मिळतात, याच्यामध्ये पहिली यापूर्वी म्हणजे हा नवीन बदलानुसार हा असणार आहे, म्हणजे आता नेमकी निवड कशी असणार आहे नवीन बदलानुसार, आणि ही पूर्वी काय केलं जात होतं, म्हणजे पूर्वी परीक्षेचे टप्पे काय होते, पूर्व परीक्षा घेतली जात होती, त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जात होती, त्यानंतर आयोगाची टंकलेखन कौशल्य चाचणी अगोदर घेतली जात होती आणि त्यानंतर अंतिम निकाल व शिफारस आयोग काय करत होतं, पाठवत होतं। आता काय होणार आहे, पूर्व परीक्षा असणार आहे, मुख्य परीक्षा असणार आहे आणि हा जो काही मधला जो टप्पा होता कोणता, स्किल टेस्टचा, हे कौशल्य चाचणीचा, हा काय केलेला आहे, रद्द केलेला आहे। आणि त्यानंतर मुख्य परीक्षेच्या गुणाच्या आधारावरती काय असणार आहे, थेट शिफारस असणार आहे। अशा पद्धतीने महत्त्वाचा निर्णय आहे। याच्यामुळे काय होणार आहे, निकालाला जो काही विलंब लागत होता, जो वेळ लागत होता, तो वेळ काय होणार आहे, आता वाचणार आहे। महत्त्वाचा निर्णय आहे। या ठिकाणी आपण अनेक अशाच व्हिडिओसाठी आपण काय करूया, परत भेटूया। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।